ग्राउंड फ्लोर। असो, तू चिडलास ना माझ्यावर? हे बाळ आपलं असणार होतं, पहिलं आपल्या प्रेमाचं. तुला आणि मला आणखीन जवळ आणणार. पण मी कुणा परक्याचंच बाळ वाढवते माझ्या कुशीत. तुझं चिडणं साहजिक आहे, पण समजेल माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता. मी जर पाऊल मागे घेतलं असतं तर आपण सगळे खूप मोठ्या संकटात अडकलो असतो. देवानेच हा मार्ग माझ्या पुढे उभा केला. तू बघतोस ना मिसेस प्रधान किती आनंदात आहे. त्यांच्याकडे बघितलं ना समीर की माझी खात्री पडते. मी जे काय केलं ते बरोबर केलं. हो ना? हो. आशू, मला माहिती आहे का, मैडम ग्राउंड फ्लोर आया। साहेब, माझी हाक सुद्धा तुम्हाला ऐकायला येत नाही, एवढा कसला विचार करताय? मांढरे काही कोडी ना भूतानी पछाडत अशी पछाडतात बघा. ही कालची पोरगी माझ्यासारख्या माणसाला अशी चकवते. मांढरे, माझ्या 8 वर्षाच्या या पोलीस कारकिर्दीत पहिल्यांदा असं झालंय की माझी नजर चुकली असं वाटतं. प्रत्येक पावलावर या मुलीचा नवा चेहरा समोर येतो. फ्रॉड, पैसे, गाड्या, सेलिब्रिटी, बंगलो, सगळं समोर दिसतंय. अगदी सगळं सरळ आहे. पण या पोरीचा चेहरा इतका निष्पाप आहे ना की कोड एकदम अवघड झालंय.
काय गाठ तिने मारली आहे, पण ती सोडवणार मीच. आपलं नंबर 1 टार्गेट पलाश पुरंदरे, नजर ठेवता ना त्याच्यावर. साहेब ते का घाबरताय का सेलिब्रिटीला? अहो इथेच तर चेहरे आणि मुखोटे एक होतात. काय काळजी करू नका. बेमालूमपणे धार लावा तुमच्या नजरेला, आणि वेळ पडली तर हात घाला त्याच्या कॉलरला. या पुस्तकं ती इंग्रजीची घरभर पडलेली असतात नुसतं. आणि आत्ताच भरून ठेवा दप्तर, शाळेची वेळ झाली की घाई घाई करतोस. तेच करते आणि इतिहासाचं पुस्तक भरलंस का? हो हो भरलं. पुढचा तास व्यायामच आहे ना. पहाटे टाइम टेबल तुला सगळं? म्हणजे काय, आश्वाती आणि मी पाठ करत बसायचो. मग कोणाचा पाठ होते बघायचं. माझं पूर्ण आठवड्याचं न चुकता पाठ असेल ना, तर आश्वात्या शनिवारी मला वडापाव द्यायची. वा चांगलंय. अगं तुझे बाबा म्हणत होते बटाटे वडे बरेच दिवसात केले नाहीत, आज करूया? हो मदत करशील मला? हो. म्हणजे बाबा लवकर येणार घरी? हो. अगं एका नवीन शाळेमध्ये ना इंटरव्ह्यूला गेलेत, त्यामुळे लवकर येतील घरी. चल आवर पटकन. आई, बाबांनाही नोकरी मिळाली तर मला पण तिकडे ऍडमिशन घेता येईल? कोण जणे बाई, अगं लाखांनी फिया असतात त्या शाळेंच्या. लाख? हो मग, श्रीमंतांची हायफाय लोकांची काम होती सगळी. आपण का नाही हायफाय होऊ शकत? होऊ शकतो ना. स्वप्न नेहमी मोठीच बघावी, पण आपले पाय जमिनीवर राहतील याची काळजी घ्यावी. खरंच आई, बाबांना मिळायला हवी ही नोकरी. म्हणजे त्यांचा पगार पण वाढेल ना. खरं सांगू आई, तुम्ही ना हसत असाल ना ते आम्हाला खूप आवडता. पण तुम्ही कधीतरीच हसता. इतर वेळेला नेहमी काळजी काळजी काळजी. मग मला पण वाटतं की मालविका, तू नको या सगळ्याची काळजी करू. सध्या ना तू तुझं लक्ष फक्त तुझ्या अभ्यासावर केंद्रित कर. काळजी करायला, चिंता करायला मी आणि बाबा आहोत ना. आणि जी माणसं श्रीमंत असतात, पैसेवाली असतात, त्यांना काळजी नसते, चिंता नसते असं कोणी सांगितलं तुला? अगं त्यांना सुद्धा काळजी असते, चिंता असते. सध्या तुझं डिपार्टमेंट कुठलं? अभ्यास करायचं. आणि काळजी करायचं डिपार्टमेंट माझं आणि बाबांचं. तू तुझं डिपार्टमेंट सांभाळ, आम्ही आमचं सांभाळतो. आणि मदत करणारच ना मला? पटकन कांदा चिरून दे मला. साहेब, काय झाला काय? नाही एकदम चंद्रावरनं जाऊन इल्यासारखे खुशीत दिसतात, मनाने विचारलंय. अजबा सगळा. ते अमोक साहेब वाट बघित बसलेत. अच्छा. हो. ओके चल. हॅलो शुभंकर, हे बघ आपल्या जॉईंट व्हेंचर बद्दलचे जे नोटिंग्स आहेत ते मी शुभंकर. हॅलो, कुठे आहेस तू? ओह आय एम सॉरी मी जाहीर आहे काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी न्यूज आहे. तुझा आनंद असा लिटरली ओसंडून वाहतोय. यार अमुक खरं सांगतो तुला, मला वाटलं नव्हतं यार की स्वतःच्या बाळाला मी असं पहिल्यांदा पाहिन तेव्हा ते सगळं इतकं भारून टाकणार आणि एक्साइटिंग असेल असं. एक मिनिट, काय काय म्हणालास तू? स्वतःचं मूल म्हणजे नमिता प्रेग्नंट आहे? अरे वेट 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 वेट. हॅलो, हा नेहा.
आज संध्याकाळी 6:30 वाजता क्लबमध्ये माझ्यासाठी एक टेबल बुक कर फॉर 2. ओके? हां, थँक्यू. हे अमोघ, मी काय म्हणतो, काय पण? अरे पार्टी नको? इतकी चांगली न्यूज दिली आहेस आणि सेलिब्रेट नाही करायचं? नाही अरे, आज खूप इम्पॉर्टंट मीटिंग्स लाईन अप आहेत म्हणून. सगळ्या कॅन्सल. शुभंकर, अरे हा क्षण हाच असतो, तो परत परत नाहीये. तो आत्ताच सेलिब्रेट करायला हवा. एक मित्र सांगतो यार तुला, खरं सांगू शुभंकर, नंतर मागे वळून पाहताना लक्षात येतं हे सगळे क्षण किती अनमोल असतात यार. अगं आळू, काय झालं? काही नाही, आत्ता लक्षात आलं माझ्या. आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यापासून माझा फोन बंदच आहे. समीर आणि दादा फोन करत असतील तर उगाच मागच्या वेळेसारखा गोंधळ नको ना व्हायला. आज पाहिलं आम्ही सगळ्यांनी तुला, किती छान वाटलं माहितीये. तुला जर काही हवं असेल ना तर लगेच आशूला SMS कर, ती सांगेल मला, मग तुला हवं ते आणून दे. आशू, ज्या आनंदाची मी इतकी वर्ष वाट पाहिली ना, तो आनंद आज तू मला दिलायस. आयुष्यभर मी तुझे ऋण फेडू नाही शकणार. उठ ग. हा अगं उठ. काय झालं आत्या? नाही तू बस. अगं बईस, आल्या गेलेल्यांची, घरातल्यांची, बाहेरच्यांची, झाडापालाची, भूता खेताची, वैराची, दुष्टाची जळून जाऊ दे. बाळाची दृष्ट काढली मी. हाय ग. ए मीरा, खूप दमलोय ग. मस्तपैकी कॉफी बनव ना. आई गो पलाश, मी ॲक्च्युली तुला विचारणार होते कॉफी करतोस का म्हणून. जाम दमले रे मी, आज सकाळपासून 3 ऑपरेशन झालेत. ठीक आहे, ओके बॉस. पटकन गेलो आणि चटकन आलो. हाँ बोल. ओह हाय मीरा, हाउ आर यू? आय एम ॲब्सोल्युटली फाईन. तुला पलाश कुठे? तो फ्रेश होतोय. काय काम होतं? आता ते तुला कसं करणार? त्याच्याजवळ काम आहे म्हणजे त्याच्याशीच बोलावं लागणार ना मला. बाय. पण तू मला. हॅलो, काय ग, कोणाचा फोन होता? सगळी दुनिया सोडून ही मुलगीच मिळाली तुला मॅनेजर म्हणून. किती वेळा सांगितलं तुला की ही नको.
काय समजते कोणास ठाऊक स्वतःला. इतका ॲटिट्यूड आहे ना तिला. शी, सगळ्यात चांगल्या मूड. तुला माहिती ना ती कशी वागते ती. कशाला उचललास तिचा फोन. स्किप अवे. आणि तसे ॲज इट इज मी ठरवले माझं पर्सनल लाईफ प्रोफेशनल लाईफ कधीही एकत्र आणायचं नाही. सो नो डिस्कशन ऑन दिस किटी मॅटर. मी घरी आल्यावर फक्त तुझा नवरा असेल. अँड दॅट्स अ प्रॉमिस. तू फ्रेश हो. मी मस्तपैकी कॉफी बनवतो. उठ. चल 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 उठ. शुभंकर, किती दिवसांनी बसलो नाही आपण. सॉलिड धमाल आली. डायरेक्ट आपले जुने दिवस आठवतात नाही अशा वेळेस. हा, पण तेव्हा आपली अख्खी गँग असायची आपल्या बरोबर. आपण आयुष्याबद्दल किती स्वप्न पाहायचो नाही तेव्हा. वी नेवर नो दॅट दुनिया इतनी कॉम्प्लिकेटेड है. इतने सारे गम है खुद हमारी राह पर भी, और इतने सारे दुख पीकर भी हम देखो कैसे हंस रहे हैं. पण यार शुभंकर, तू आय मीन इतकी ग्रेट न्यूज, एक छोटस पण मस्त सेलिब्रेशन, जुना मित्र, फिर भी तुम इतने खोए खोए बुझे बुझे का गंभीर का आहेस तू यार. मी तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफिअर तर करत नाही रे. काहीतरीच काय बोलतोयस तू. नो वे. म्हणजे नमिताची ही न्यूज तुला सिक्रेट ठेवायची होती का. आय मीन मी जबरदस्ती केली का आज सेलिब्रेशनची. नाही रे. मी काय काय सांगू तुला. इट्स ओके. अनेक त्रासदायक गोष्टी आपण आत मनात खोल कुठेतरी दाबून ठेवत असतो. आपल्याला सारखं वाटतं की कोणाशी तरी बोलावं, जवळच्या व्यक्तीशी, पण वाटतं तितकं सोपं नसतं ते. एखाद्या दिवशी अचानकपणे हे दरवाजे उघडे होतात. त्या बंद दरवाजांवर धडका मारून त्यांना उघडण्याचा प्रयत्न म्हणजे वेडेपणाच असतं शुभंकर. सो लेट इट बी. एखाद दिवशी तो क्षण नक्कीच येईल आणि तू मला सगळं सांगशील. आय नो. मला माहिती आहे अमोघ. यू विल बी ऑलवेज देअर फॉर मी. राईट सर. येस. हा समीर. आशू, सरप्राईज. गेस 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 लवकर. काय? तुला माहितीये मी या क्षणी कुठे आहे ते. अगं लवकर तुझा पत्ता सांग ना. कधी एकदा तुला बघतोय असं झालंय. अगं मी बेंगलोर एअरपोर्टवर आहे. बँगलोर एअरपोर्ट. अरे तू गप्प काय. तुला
तुला काय आनंद नाही झाला माझ्या येण्याचा?